हॅलो एव्हरीवन, माझं नाव वेदिका भागवत. मी आता TY.BCom ची स्टुडंट आहे आणि मी स्नेहांकितच्या डोंबिवली सेंटरला 6वी-7वी असल्यापासून येते. तिथे मला ब्रेल, कम्प्युटर, त्याच्यानंतर जो रोजचा अभ्यास आहे शाळा किंवा कॉलेजचा, त्या म्हणजे तो अभ्यास करताना ज्या ज्या अडचणी येतात त्या सगळ्या सोडवण्यासाठी मला मदत होते. मी ब्रेल लिहायला वाचायला शिकले होते आधी, पण माझं ब्रेल लिखाण वाचनाचा स्पीड खूप स्लो होता. इथे जेव्हा मी यायला सुरुवात केली तेव्हा मॅडमनी माझ्याकडून ब्रेल लेखन करून घेतलं. प्रश्न उत्तर असतील, निबंध असतील, हे सगळे लिहून त्याचं वाचन कसं प्रकट वाचन कसं करता येईल हे मॅडमने मला शिकवलं. मी 10th ला होते तेव्हा मी नॉर्मल मॅथ्स घेतलं होतं. सो मला तेव्हा जॉमेट्री या सब्जेक्ट मध्ये डायग्राम्स असल्यामुळे त्या कशा असतात किंवा काय हे माहित नव्हतं. तर मॅडमने माझ्याकडून ते करून घेतलं. त्यांनी मला जॉमेट्रीचे जे डायग्राम्स असतात त्या एम्बॉस करून दाखवल्या आणि मग मी सगळी गणित वगैरे त्याच्यावरून सोडवायला लागली. माझं संपूर्ण संस्कृत होतं 100 मार्काचं. तर मॅडमनी मला संस्कृतचे रेकॉर्डिंग असतील, त्यानंतर मॅडम तेव्हा ऍक्च्युली कोविड सिच्युएशन होती, सो ऑनलाईन क्लासेस स्टार्ट होते सगळ्यांचे. सो ऑनलाईन मॅमनी संस्कृत शिकवलं आणि या सगळ्यामुळे मला 10th ला 84.60% होते. 10वी झाल्याच्या नंतर मी स्नेहांकितचा एक समर कॅम्प अटेंड केला होता, जिथे मोबिलिटी स्किल्स शिकवण्यात आले. याचा फायदा मला कॉलेजसाठी झाला की कॉलेजला जाताना येताना कसं जायचं किंवा कुठल्या अंतरावर काय आहे कसं बघायचं, केम घेऊन कसं आपण इंडिपेंडेंटली ये जा करू शकतो हे शिकायला मिळालं. आणि ओव्हरऑल आता मी 4 वर्ष जी कॉलेजला ये जा करते ती इंडिपेंडेंटली माझी मी येऊ जाऊ शकते. मी कोणावरही त्यासाठी डिपेंड नाहीये. त्यानंतर इतर कॉलेजला जेव्हा मी नोट्स वगैरे काढायचे तेव्हा मला प्रॉब्लेम येत होता की नोट्स कशा काढायच्या किंवा काय. तर त्यासाठी मॅमनी मला सुचवलं की तू लॅपटॉप वर टाईप करू शकतेस किंवा फोनवर टाईप करून नोट्स काढू शकते. सो मी त्या पद्धतीने लॅपटॉप वरती माझे नोट्स काढते आणि फोन वरती पण टॉकबॅकच्या मदतीने मी ते करू शकते. आणि हे जे कम्प्युटर स्किल आहे किंवा टॉकबॅक घेऊन कसं यूज करायचं हे पण मी डोंबिवली सेंटरलाच शिकले आहे. त्यानंतर मी 12वीला गेल्याच्या नंतर 12वी कॉमर्स होतं माझं. तर मी माझे जे सिनियर्स आहेत त्यांच्याकडून मदत घेत होते, पण मला अकाउंट्स या विषयात थोडा प्रॉब्लेम येत होता. तर त्यासाठी मला मॅडमनी कसं एक्सेल यूज करून आपण अकाउंट्स करू शकतो हे सांगितलं. त्यामुळे मला खूप मदत झाली त्याची. त्यामुळे मला 12वीला 74% मिळाले. त्याच्यानंतर मी FY ला ऍडमिशन घेतलं होतं, FY.BCom ला. सो तेव्हा अगेन प्रॉब्लेम होता नोट्सचा बिकॉज ऑफ 12th पर्यंत 12th पर्यंत ज्या नोट्स होत्या त्या ब्रेल मध्ये सहज उपलब्ध होत्या, बट फर्स्ट इयर पासूनच्या नोट्स नव्हत्या. सो त्याच्यात मला मॅमनी हेल्प केली की मी माझ्या नोट्स काढतच होते, पण मी कॉलेजकडून ज्या PDF घ्यायची त्याची मला रेकॉर्डिंग करून स्नेहांकितने दिली, जेणेकरून मला ते खूप उपयोगी पडलं. आणि मी स्नेहांकित मधूनच टॅलीचा कोर्स केला बिकॉज ऑफ त्याच्याशी रिलेटेड मला एक सब्जेक्ट होता. म्हणजे तो सब्जेक्ट आता आहे TY ला, बट स्टील मला ते करायचं होतं. सो स्नेहांकितच्या समीर लाटे सरांनी टॅलीचा कोर्स आमच्याकडून करून घेतला. सो ह्याचा फायदा मला ऍडव्हान्स म्हणजे आता कॉलेजमध्ये होतच आहे, पण इन फ्युचर पण खूप फायदा होईल. मला आणखीन एक इन्सिडेंट शेअर करावा असं वाटेल की मी 11th कॉमर्सला जेव्हा ऍडमिशन घेतलं होतं तेव्हा कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅमना भेटायला गेले होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी एकटीने ये जा करणार आहे. तर त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघितलं की ही
कशी एकटी ये जा करू शकेल. मी त्यांना सांगितलेलं मॅम माझ्याकडे मोबिलिटी ट्रेनिंग आहे, सो मी एकटी ये जा करू शकते. आणि मी हे त्यांना 2 वर्ष प्रूव्ह करून दाखवलं. आणि जेव्हा मी त्यांना लास्ट फेअरवेलच्या दिवशी भेटायला गेले होते तेव्हा त्या खूप प्राऊडली बघत होत्या माझ्याकडे. सो येस, यू हॅव डन इट असं त्या मला म्हणाल्या. आणि माझ्यासाठी पण खूप प्राऊड मुवमेंट होता हा. दरवर्षी आमचे स्नेहांकितचे समर कॅम्प व्हायचा, त्याच्यात आम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषयी वगैरे सेशन्स असायचे. तेव्हाच मी एकदा सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल ऐकलं आणि मग मला प्रश्न पडायला लागले की काय असतं हे. सो मी अजून थोडासा सर्च केल्यानंतर मला कळलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आपणही देऊ शकतो. सो मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची प्रिपरेशन करायला स्टार्ट केलं. त्यामध्ये मला स्नेहांकितने रेकॉर्डिंग्स प्रोव्हाइड केले, जे करंट अफेअर्स किंवा इतर सब्जेक्ट्सचे रेकॉर्डिंग्स असतात ते दिले. त्यानंतर मी डोंबिवली सेंटरला कॉलेज करून रोज जायचे, तेव्हा मॅम मला जे बुक्स आहेत कॉम्पिटेटिव्हचे ते वाचून दाखवतात. आता पण मी त्याचीच प्रिपरेशन करते आहे आणि यावर्षी पण एक रेल्वे एक्झामचा अटेम्प्ट देणार आहे. सो इन फ्युचर मला ऍक्सेसिबिलिटी टेस्टिंग हे पण मला माझ्या एका मैत्रिणीकडून कळलंय की ऍक्सेसिबिलिटी टेस्टिंग ही सुद्धा फील्ड आपल्यासाठी ओपन आहे. सो मला ऍक्सेसिबिलिटी टेस्टिंग मध्ये करिअर करायला इंटरेस्ट आहे आणि मी त्याच्यासाठी ट्राय करणार आहे. मी ह्या वर्षीच्या समर कॅम्प मध्ये आम्ही स्केटिंग शिकलो. मला पहिलं तर स्केटिंग म्हणजे काय हे माहिती नव्हतं. मी आधी 1-2 जणांना विचारलं काय असतं वगैरे, तर त्यांनी मला सांगितलं असं असं असतं. पण जेव्हा मी त्या समर कॅम्प मध्ये स्केटिंग केलं तेव्हा मला खूप आवडलं पर्सनली ते, आणि मग मला खूप जॉईन करावं असं वाटलं. सो मी आता स्केटिंग जॉईन केलंय आणि मला ते करायला खूप आवडतंय. पुढे मी ते करत राहणार आहे. आणि स्नेहांकितचा खूप मोठा वाटा आहे माझ्या करिअरमध्ये, बिकॉज ऑफ जेव्हा मी आधी वेळ वाचायला लिहायला खूप स्पीड माझा खूप कमी होता, पण इथे आल्यापासून स्पीड कव्हर झाला. त्यानंतर लॅपटॉप कम्प्युटर कसे यूज करतात हे कळलं, फोन कसा यूज करता येईल, इवन घरात आपण वावरताना किंवा घरात आपण कामं करताना ती कशी करावी ह्याचं सुद्धा ट्रेनिंग आम्हाला स्नेहांकितने दिलंय. त्याच्यानंतर इंडिपेंडेंट आपण स्वतः इंडिपेंडेंटली कसं वावरू शकतो समाजात हे आम्हाला स्नेहांकितने सांगितलंय. सो त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. मला एकच सांगावं असं वाटेल की प्रॉब्लेम्स किंवा खूप येतात आपल्याकडे आपल्या आयुष्यात, पण जर आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढे गेलो ना तर पुढचं आयुष्य खूप छान आहे आणि ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आनंद घेता येतो. आणि ना प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टीने आपण बघितलं ना तर खूप आपल्यालाही ते खूप चांगलं वाटतं आणि ती गोष्ट पण आपल्यासमोर पॉझिटिव्हलीच येते. आपण संकट जेव्हा येतात तेव्हा आपण कोलमडून न पडता संकटांचा सामना केला पाहिजे आणि त्या संकटाला सामोरे जाताना आपल्याला स्नेहांकित सारख्या ज्या संस्था आहेत त्या मदत करू शकतात. सो आपण पुढे जात राहावं. आपल्याला जेव्हा मदत लागेल तेव्हा आपल्याला स्नेहांकित सारख्या संस्था नक्की मदत करतील. स्नेहांकितमुळे मला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स मिळाला आहे. मी खूप वेगळ्या पद्धतीने माझ्या फ्युचरकडे बघते, बिकॉज ऑफ आधीचा माझा बघण्याचा दृष्टिकोन आणि आत्ताचा खूप वेगळा आहे. मी आधी बघत होते ते मला येईल करता वगैरे, पण नाही, आता मी हे करणार हा कॉन्फिडन्स माझ्यात आलाय स्नेहांकितमुळे. आणि खूप आनंद वाटतोय मला की हे मी सगळं करू शकते जे एक डोळस व्यक्ती करू शकते, त्यांच्या बरोबरीनेच करते, पण ती संधी आम्हाला स्नेहांकित हेल्पलाईन उपलब्ध करून देते. ह्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.